जय श्रीराम मित्रांनो, आपल्या दुसऱ्या पार्टची सुरुवात होत आहे. कसं आहे, सकाळी उठून फ्रेश वगैरे झालो आणि कसं आहे आपल्याला एका जागेवर काही करमत नाही राव की सोडून राहतो. मी काय सांगतो ते ऐका. तुम्हाला जरी पार्ट टाइम बिझनेस करायचा असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतोय, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सांगायचं होतं मी सांगितलं, आता तुम्हाला काय करायचं तुम्ही बघू शकता. काय ताईल म्हणलं मी येतो म्हणलं, ते म्हणे भाऊजी जर सोडून देते म्हणजे रिक्षा स्टॉपपर्यंत. मग काय त्यानंतर आपण रिक्षा स्टॉपवर आलो. मग काय रिक्षा पण भेटली आणि म्हणलं काय भाऊला म्हणलं आपल्याला कसं आहे बस स्टँडपर्यंत सोडून द्या म्हणलं राव लवकर. तर राव ते एरोप्लेन नाही ना, रिक्षा आहे ती, तुला सोडतो मी बस स्टँडवरती. मग त्यानंतर काय आपण बस स्टँडला येऊन पोहोचलो. म्हणलं चला म्हणलं गाडी. मग काय आपण निघालो गाडीकडे पण आणि लगेच जाता जातात आपल्याला कसं आहे गाडी पण होती. चल म्हणलं चला म्हणलं आता गाडी पण आपल्याला लागली म्हणलं लवकर आता जी लागली ती पण निघून जायची. मग त्यानंतर काय आपण आलो आतमध्ये. आपल्याला कसं VIP सीट भेटतं राव. ते कसं ड्रायव्हर मामा म्हणते तुझ्यासाठी ठेवत असतो आम्ही. कसं आहे तू VIP माणूस आहे ना, साधा माणूस नाही तू. त्यानंतर काय आमचं थोडीशी कॉमेडी वगैरे झाली आणि झाला आमचा प्रवास सुरू खतरनाक मध्ये. नंतर काय मामा लगेच जायला नाही आणून टेकलं आपल्याला. मग काय ते म्हणलं चला म्हणलं आपल्या रूमवर जायचं म्हणलं. आता कसं आहे आपल्याला कामधंदे असतात काही राव. लोक कसं असतात नाव ठेवलाच असतात. एक तर ते घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. कसं आहे आपण लोकांचे ताण घेतं नाही, एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. आपलं कामात लय अवघड राव. मग काय लगे 5 मिनिटात रूमवर येऊन पोहोचलो. पण मी फ्रेश वगैरे होतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, लाईक फॉलो आणि शेअर करायला सबस्क्राईब करून टाका राव.